नमस्कार, मी ऐश्वर्या खेडेकर. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. वयोवृद्ध नागरिकावर उपोषणाला बसण्याची वेळ, सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांचा अंदागोंदी कारभार. रोह्यात महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 2 दिवस कामबंद आंदोलन. मुरडेतील ग्रामस्थांचा भाजपात जाहीर प्रवेश, माजी सरपंचासह सोसायटी संचालकाने देखील केला पक्षप्रवेश. आणि महाडमध्ये घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील दसुरी येथे स्वतःच्या जागेत जाण्यासाठी झालेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एका वयोवृद्ध इसमाने उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय. जमीन मालक मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांनी 29 फेब्रुवारी पासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलाय. सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्या अंदागोंदी कारभारामुळे या वयोवृद्ध नागरिकाला उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा आता खेडमध्ये सुरू झाली आहे. शिवाय उपोषण सुरू असताना सदर वृद्ध इसमास काही कमी जास्त झाले तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न देखील आता विचारला जातोय. दरम्यान उपोषणाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या हुसेन परकार यांच्याशी माझे सहकारी राकेश कोळी यांनी संवाद साधलाय. पाहुयात काय म्हणतात परकार. भाई, आज तुमचं वय 67 वर्ष आहे. उद्या तुम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्या विरोधात अमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. त्याच्यामध्ये परत तुम्हाला BP आहे, शुगर आहे, परत अस्थमाचा त्रास आहे. तर तुम्ही उपोषण करण्याचा अट्टाहास का धरला आहात? मला मी 6 महिने वारंवार बांधकाम खात्याला भेट देऊन सुद्धा ते आश्वासन करतात, या हफ्त्यात नक्की 100% करते, 2 दिवशी नक्की 100% करते, असे माझे 6 महिने घालवले. जिल्हाधिकाऱ्याचा आदेश, फळांचा आदेश, तहसीलदारचा आदेश होऊन सुद्धा ते काही कारवाई करण्यास तयार नाही. याचा उपोषणचा इशारा देऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचा आदेश झाल्यानंतर उपोषणच्या आदेश मुलीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडण्याचा आदेश दिला, त्यालाही काही आज 15 दिवसात कोणी काही केलं नाही. त्याच्यामुळे मला नाईलाज असतो तर उपोषण करावं लागते बांधकाम खात्याच्या. आता तुम्ही उपोषणाला बसणार आहात, हा इशारा देऊन आज 16 दिवस तुम्हाला झालेले आहेत. तर तुम्हाला हे उपोषण करू नका, उपोषण थांबवा, ह्यासाठी प्रशासकीय स्तरावरून कोण तुम्हाला भेटायला आलं होतं, कोणी चर्चा करण्यासाठी आलं होतं का? आजपर्यंत कोणी आलेलं नाही. बरं, प्रशासनाच्या लेवलवर प्रशासनाकडून जिल्हाधिकारी रत्नागिरी असू देत, प्रांताधिकारी खेड असू देत किंवा तहसीलदार खेड असू देत, यांनी वारंवार हे बांधकाम पाडा म्हणून 2023 पासून आदेश दिलेले आहेत. तरी देखील सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड हे बांधकाम पाडत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही उपोषण करतात काय? तर खरं तर तुमची मागणी काय आहे? ते जे अतिक्रमण झाले ते पाडावं आणि असे शासनाचा आदेश डावलणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई व्हावी? अतिक्रमण फाडावं हेच माझा उद्देश आहे. कारण त्याच्यामुळे माझं डेव्हलप करायचं राहिलेलं आहे. जमीन मी डेव्हलप करू शकत नाही, माझ्या जमिनी जायला रस्ता नाही. डेव्हलप करण्यासाठी मी वारंवार त्यांच्यावर फेरी मारतो किंवा डेव्हलप करायचं आहे, मला हे करा. ते 15 दिवसात नक्की करतो, 8 दिवसात नक्की करतो, 2 दिवसात नक्की करतो, असे मला फक्त आश्वासन देतात. लेखी काही द्यायला तयार नाही, फक्त बांधकाम खातं. बाकी लोकांनी सर्वांनी मला उत्तर सहकार्य केलेलं आहे. तहसीलदारांनी सहकार्य केलं, प्रांत साहेबांनी सहकार्य केलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, फक्त बांधकाम खाते हे ठकवत आहे. मग अशा अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या बांधकाम खात्यावर कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे का? अशी कारवाई व्हावी अशी मागणी आहे. जे बांधकाम केलेलं आहे तिथे एक शासनाचा बोर्ड होता, दिशा और किलोमीटर दाखवणारा, तो बोर्ड तोडून त्यावर अतिक्रमण बांधकाम केलेलं आहे. त्यावर सुद्धा बांधकाम खात्याचं लक्ष नाही. हे त्याला कळवून सुद्धा त्याची काही इन्क्वायरी केलेली नाही. ह्या पद्धतीने बांधकाम खात्याचे लोक हे करतात, धन्यवाद. काही कारवाई करत नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. रोह्यामध्ये महाराष्ट्रातील कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने 28 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी असे 2 दिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनादरम्यान कंत्राटी संघटनेने महावितरणच्या कंपनीसमोर ठेवलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर येत्या 5 मार्च नंतर बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा या कंत्राटी कामगार संघटनेने दिलाय. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन, 30% पगारवाढ
वाढ, बेसिक आणि पूरक भत्ता मिळावा अशा स्वरूपाच्या विविध एकूण 27 मागण्या महावितरणच्या कंत्राटी कामगार संघटनेने महावितरण कंपनीसमोर ठेवल्यात. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ रायगड जिल्हा सचिव सुधीर शिर्के यांनी दिलाय. मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा सचिव पद म्हणून रायगड जिल्ह्याचा आहे. आपल्या बऱ्याच संघटना अशा आहेत की एकत्र येऊन संघटनेमार्फत आपण सर्व मोर्चे चालू आहे का नाही महाराष्ट्रभर का नाही. त्याच्या आमच्या प्रमुख म्हणजे 27 संघटना एकत्र येऊन 27 मागण्या आहेत का नाही त्या तुम्हाला सांगतोय का नाही. 2014 पासून 2019 पासून पगारवाढ झालेली नाही. ती पहिली पगारवाढ वाढवून द्यावी. त्याचा फरक मिळाला नाही तो 30% फरक वाढ मिळावा, 30% पगारवाढ वाढावी यासाठी पहिली मागणी आहे. समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करावा. एनएमआर पद्धत चालू करावी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन हा तात्काळ चालू करण्यात यावा. दिनांक 27 फेब्रुवारी 2019 मंत्रालयामध्ये ऊर्जामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 31 मार्च 2019 त्या हे दिलेले आहेत, GR दिलेला आहे, काढलेला आहे का जेणेकरून त्या GR नुसार सर्व कामगारांना सेवेत घेता येईल ते सामावून करून घ्यावी. सर्व कंत्राटी कामगारांना 15 लाखाचा विमा काढून द्यावा. जे कामगार मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या वारसाला कामावर घेण्यात यावा. होत असलेल्या भरतीमध्ये ITI मध्ये जे पोरं आहेत, जे पोरं वयामध्ये बसत नाहीत त्या माणसांना, त्या कामगारांना तुम्ही अजून वय सवलत देऊ शकणे ते याच्यामध्ये घेता येईल हे बघूशनी आणि वय वाढवून देण्यात यावा. आणि सर्व कामगारांना होणाऱ्या भरती मी सामावून घेण्यात यावा. अशा बऱ्याच मागण्या अशा एकत्र ठेवून अख्ख्या महाराष्ट्रभर पूर्ण आंदोलन चालू आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. 27 फेब्रुवारी रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय खेडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी रोटरी प्रशालेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवत मराठी परंपरा जोपासणारे भारूड सादर करून उपस्थित सर्वांचीच मने जिंकली. यासोबतच या विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात गायलेलं मराठी अस्मिता जोपासणारं लाभले आम्हास हे गीत तसेच महाराष्ट्र राज्यगीत, पोवाडा आणि मराठी राजभाषा गौरव गीतावर नयनरम्य नृत्य पाहून सर्वांचं मन मोहित झालं. पाहुयात रोटरी प्रशालेच्या या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे सांस्कृतिक कार्यक्रम.
मधील SM इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मराठी दिवसाविषयी विचार मांडत नाटिका सादर केली। यासोबतच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बालगीते देखील सादर केली। मराठी विभागाचे प्रमुख अनिश पडवळ यांनी एक मराठी भावगीत सादर केलं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे संस्थेचे संस्था प्रमुख कय्यूम नाडकर सर, त्यासोबतच शाळेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुमन नाडकर मॅडम, शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे सर यांनी सर्वांचं कौतुक केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या गाव चलो अभियानादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे प्रभावित झालेल्या खेड तालुका येथील मुरडे गावातील ग्रामस्थांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केलाय। दापोली येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झालाय। मुरडे गावचे माजी सरपंच प्रतापराव सावंत यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस शशांक सिनकर, मुरडे बूथ अध्यक्ष सुनील पाचरेकर, दिलीप पाचरेकर, श्याम काणे, सदानंद दळवी, सोसायटी संचालक राजेश निकम आणि मान्यवर उपस्थित होते। दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप ग्रामपंचायत देव्हाऱ्याच्या वतीने मौजे देव्हारे येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। सदर शिबिराचे उद्घाटन महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे आणि स्थानिक सरपंच प्रमिला दळवी, उपसरपंच संजीव येसावरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या शिबिरात प्रामुख्याने कान, नाक, घसा, डोळे, सांधेदुखी, हृदयविकार, रक्तदाब, शुगर, स्त्रीरोग तपासणी मोफत करण्यात आली, तसेच औषधोपचार देखील मोफत करण्यात आले। यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख हरिश्चंद्र कोदेरे, विभाग प्रमुख देव्हारे गण संजय शेडगे, उपविभाग प्रमुख राम जगताप, सचिव सिद्धेश देशपांडे, महिला उपविभाग संघटक ज्योती जगताप, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जाधव तसेच डेरवण वालावलकर रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सर्व विभागाचे तज्ज्ञ, प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समिधा घोसाळकर, आरोग्य सहाय्यक श्रीराम रेंगडे आणि आरोग्य सेवक सेविका, इन्फिगो आय केअर सेंटरचे सगळे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी, पंचक्रोशीतील पदाधिकारी उपस्थित होते। 27 फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली। कशेडी घाटातील आंबा स्टॉप नजीकच्या दरेकरवाडी येथे मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली। प्रसंगावधान राखत घराजवळ येणारी आणि संपूर्ण परिसराची आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले। अखेर खेड नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, प्रणव घाग यांनी घटनास्थळी पोहोचत सदर वणवा आटोक्यात आणला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारा राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 सर्वत्र राबवण्यात येते। 2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी या घोषवाक्यानुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी 3 मार्च रोजी आपापल्या विभागात संपन्न होणार आहे। त्यामुळे आपल्या 5 वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची खात्री करावी असे आवाहन करण्यात आले। बूथ क्रमांक 1 नगर परिषद दवाखाना खेड, दापोली रोड, सहजीवन हायस्कूल जवळ। बूथ क्रमांक 2 जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 पंचायत समिती जवळ। बूथ क्रमांक 3 जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 क्षेत्रफळ नगर खेड येथे। तर बूथ क्रमांक 4 जिल्हा परिषद उर्दू शाळा तांबे मोहल्ला। बूथ क्रमांक 5 पेठे हॉटेल स्टँड समोर। बूथ क्रमांक 6 महाडनाका बालवाडी जड्याळवाडी येथे। तर बूथ क्रमांक 7 अग्निशमन केंद्र गोळीबार मैदान। बूथ क्रमांक 8 बस स्थानक खेड। तरी आपल्या जवळच्या ठिकाणी जात आपल्या 0 ते 5 वर्षामधील बालकांना पोलिओचे 2 थेंब अवश्य द्या असे आवाहन करण्यात आले।
खेड तालुक्यातील सुकिवली गावातील श्री वाघजाई आणि श्री काळकाई मंदिरातील कळशारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे। 29 फेब्रुवारी रोजी या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। तरी या कार्यक्रमासाठी सर्व भाविक आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर कमिटीतर्फे करण्यात आले। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3,300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे युती सरकार आणि रायगडच्या विकासावर खासदार सुनील तटकरे यांची महाड शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न झाली। पाहूया या पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुनील तटकरे काय म्हणाले। केलं त्याला भेट देण्याच्या निमित्ताने आज बऱ्याच दिवसांनी महाडला येण्याचा योग आला। अशा वेळेला आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करावा या हेतूने आज आपल्याला बोलवलं। आज सकाळी निरोप दिल्यानंतर आपण सारेजण आलात। माझ्यावरचं प्रेम आहेच ते अधिक वृद्धिंगत केलं, त्याच्याबद्दल आपल्या सुरुवातीला मनापासून मी स्वागतही करतो आणि आभारी मानतो। राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झाल्यावर आणि विशेष करून देशभरामध्ये NDAच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा राजकीय निर्णय घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू केलं। प्रचंड प्रमाणावरती फायदा, वेळेची बचत, इंधनाची बचत, कोकणातल्या आणि पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावरती झाली। त्याच्यामुळे एक मुंबई अधिक जवळ आली। याच रस्त्यावरचा करंजा ते रेवस या पुलाचं निविदा, त्यानंतर साळावला एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी जसं दादरीचा पूल बांधला तसं साळावच्या पुलाची निर्मिती केली। त्या ठिकाणी एक पुलाची निर्मिती, मुरुडच्यापासून नांदगावला बायपास करत हा रस्ता ज्या वेळेला अगरदांडाला येतो त्यावेळेला दिघी पोर्ट अस्तित्वात असल्यामुळे अगरदांडा ते तुरुंबाडे असा 1350 कोटी रुपयाचा पूल आणि तिथून मग हा रस्ता दिघी, नानवेल, सर्वे, आदगावरून, वेळासवरून दिव्यागर मार्गे जो येतो तो बागबांडल्याला, ते बागबांडला ते बाणकोट खाडीवरचा पूल मी अर्थमंत्री असताना मी सुरू केला होता। परंतु आज तो पूल दुर्दैवाने दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं असता लक्षात आलं की आता तो पूल पूर्ण करणं शक्य नाही। MSRDCने त्या संदर्भातलं टेक्निकल संबंध स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्यामुळे तिथेसुद्धा नवीन पुलाचं निविदा त्या ठिकाणी निघाली। पलीकडचं केळशी, अंजरला याही पुलाच्या निविदा निघाल्यात। हे सगळ्या कामाचा पाठपुरावा खासदार या नात्याने मला गेल्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर करता आला। सांगण्याचा उद्देश असा होता की हा जवळपास 10,000 कोटी रुपयाचा महत्त्वाकांक्षी रस्ता पूर्ण झाला तर कोकणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं ठरू शकेल। मला याची जाणीव आहे की मुंबई गोवा रस्ता, ते जरखडलेलं काम, पत्रकारांनी त्या संदर्भामध्ये वेळोवेळी केलेली आंदोलनं, आज आपण पाहतो आहोत की रस्त्याचं काम शीघ्र गतीने सुरू आहे। ज्या मर्यादेमध्ये पूर्ण व्हायला पावते ते दुर्दैवाने होऊ शकलं नाही, परंतु आज जवळपास माणगाव ते पोलादपूरपर्यंत किंवा कशेडी घाटातला एकेरी मार्ग काल परवाच त्या ठिकाणी सुरू झाला। एक 4 दिवसापूर्वीच त्या मार्गावर आम्ही प्रवास केला होता आणि मग नॅशनल हायवे अथॉरिटीजवळ बोललो होतो आणि त्यांना मी सांगितलं होतं की किमान एकेरी का होईना पण मार्ग त्या ठिकाणी सुरू करा। तो कालपासून त्यांनी एकेरी मार्ग सुरू केल्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ जवळपास पाऊण ते 1 तास वाचू शकतो। कशेडी घाटामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकते। गडकरी साहेबांच्यामुळेच आपटा म्हणजे खारपाडा ते इंदापूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला निधी त्या ठिकाणी मिळाला, त्याचंही काम सुरू आहे। खरं आहे की दीर्घकाळ कोकणवासियांना त्याचं खूप त्रास सहन करावा लागला, पण अपेक्षा अशी आहे की 2024 अखेरीसपर्यंत या रस्त्याचं काम पूर्णपणाने त्या ठिकाणी होऊ शकेल।
महाड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गवळआळी परिसरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. भर दुपारच्या वेळेला घराचा दरवाजा फोडून 2.5 लाखांच्या दागिन्यांचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार महाडमध्ये घडलाय. दिवसाढवळ्या होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे महाड शहरामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महाडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरफोडीचं सत्र सुरू आहे. 27 फेब्रुवारी रोजी महाड शहर पोलिसांना आव्हान देत शहरातील मध्यवर्ती वस्तीत गवळआळी परिसरामध्ये असलेल्या वामन स्मृती बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर घरफोडीचा प्रकार घडलाय. सिद्धेश दत्तात्रय दिघे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दुपारी 2:30च्या सुमारास बाजूच्या रहिवाशांच्या घराला बाहेरून कड्या लावत आणि दरवाजाच्या वरील आय होलला बाहेरून स्टिकर लावत हा डल्ला मारण्यात आलाय. दिघे यांच्या घराच्या दरवाजावरील लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्याचा 2.5 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय. याबाबत सिद्धेश दिघे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून आता महाड शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. शिवाय महाड शहरातील दुसरी चोरीची घटना म्हणजे महाड शहरामधील काजळपुरा या ठिकाणी अमर पॅलेस या बिल्डिंग मध्ये देखील दुसऱ्या मजल्यावरती नंदकुमार जगन्नाथ जाधव यांच्या बंद फ्लॅट मध्ये भर दुपारच्या वेळी हा चोरीचा डाव साधण्यात आलाय. दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. महाड शहरामध्ये चोरीच्या या वाढत्या घटना नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण करतायत. शिवाय असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याने पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा तपास तातडीने लावावा अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. 27 फेब्रुवारी रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. कार्यक्रमाची सुरुवात भव्य दिंडीने करण्यात आली. यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या शुभ हस्ते सरस्वती माता आणि संत ज्ञानेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत शाळेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी नांदी गाऊन केले. यानंतर शाळेतील सर्व मराठी आणि हिंदी विषय विभागातील सर्व शिक्षकांनी आपल्या सुमधुर आवाजात मराठीची अस्मिता जोपासणारे लाभले आम्हास भाग्य हे गीत सादर केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये महाराष्ट्र राज्यगीत देखील सादर केलं. शिवाय विद्यार्थी शिवम बेलोसे याने महाराजांवर आधारित पोवाडा देखील सादर केला. नृत्य विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा गौरव गीतावरती नयनरम्य नृत्य केलं. तर शाळेतील अर्चित शिरगावकर, आर्या खेडेकर, अथर्व म्हसेकर या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेची थोरवी सांगितली. यासोबतच शिक्षक प्रशांत भारदे यांनी खोपा ही कविता म्हणून दाखवली. शाळेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी परंपरा जोपासणारे भारूड हे सादर करून मराठी राजभाषेच्या गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. तर मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या ग्रंथपाल सिद्धी दामले यांच्या मार्फत ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. तर उपस्थित सर्वांनी यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. खेड तालुक्यातील भरणे येथे श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वेरळमध्ये 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्री विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या 112व्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भूषण मोरे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी कविता लेखन करत मराठी भाषेची थोरवी विद्यार्थ्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली. बदलत्या काळानुसार आपल्याला बदलणे आवश्यक असले तरी मराठी आपली मातृभाषा जोपासणे हा संदेश शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला. अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे अंशतः अनुदानित शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांचं 3 जानेवारी 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्यापही शासनाने याची कोणतीही दखल घेतली नसून त्यामुळे आता राज्यातील सर्व विभागीय मंडळामध्ये सुरू असलेल्या इयत्ता 12वी आणि 10वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी बहिष्कार टाकलाय. असं आता ज्युनियर कॉलेज खवटीचे प्राध्यापक
विजयराजे दळवी यांनी सांगितले. 1 जानेवारी 2024 पासून प्रत्येक वर्षी अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत बहिष्कार टाकत असल्याचं निवेदन 27 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती खेड कार्यालयामध्ये शिक्षक समन्वयक संघ तालुका खेडच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदन देताना नवभारत ज्युनियर कॉलेज खवटी, तळे ज्युनियर कॉलेज, आंबवली ज्युनियर कॉलेज आणि सहजीवन ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या नोंदवण्यात आल्या. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.